तुम्ही पहा बाकीच्या पिक्चरमध्ये अनेक कलाकार, अनेक आमदार, अनेक नगरसेवक, अनेक पक्षाच्या संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यपद्धतीवर खुश आहे आणि मला वाटतं की त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित अशाच पद्धतीने सकाळी सकाळी कोणतीतरी ब्रेकिंग न्यूज मिळेल। मूळ ठाकरेंचा जीव, ठाकरेंचं अधिक वर्चस्व हे वरळीमध्ये आहे। त्याच वरळीतला शिलेदार, त्या शिलेदारामुळे आदित्य ठाकरे सुद्धा विजयी झाले होते, तोच गेला। आता काय असा एक त्यांनी स्वतःची जागा खरं म्हणजे त्यांना दिली होती आणि त्या माध्यमातून सर्व सूत्र चालवण्याचं काम, प्रचार यंत्रणा चालवण्याचं काम हे सचिन अहिर साहेबाची कार्यपद्धत मी जवळून पाहिली आहे। माझ्यासोबत ते अनेक वर्षापासून मी त्यांना काम करताना पाहतो। निश्चित वरळीमध्ये याचे परिणाम पुढच्या विधानसभेमध्ये दिसत। ठाकरेंना सोडून का जाता येईल अशी काय वाटतं, याची कारण काय वाटतंय तुम्हाला? का राहायला पाहिजे हे कारण तुम्ही सांगा ना। त्यांनी ते जायला पाहिजे हे तुम्हीच विचारू लागले, पण का त्यांनी तिकडे राहायला पाहिजे हे तरी सांगा। शेवटी विकास आहे, सरकार आहे, लोकांच्या अडीअडचणी आहे, काम असतं लोकांच्या माझ्याकडे कोणी आला एखादा काम घेऊन आणि मी ते काम करू शकलो नाही तर मग आमदार म्हणून जे कर्तव्य असतात ते पार पाडण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सत्तेचा उपयोग करावा लागतो आणि त्या सत्तेमध्ये सहभागी झाले। विधान परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आणि त्याचा सोनं केल्याशिवाय ते राहणार नाही। पण ठाकरेचं नेतृत्व ते आता फार निष्प्रभ ठरलंय का? त्याच्यामुळे हे सगळे चाललेत का? मला असं वाटतंय का विश्वास, शेवटी राजकारणामध्ये विश्वास असतो आणि विश्वास राहिला नाही म्हणून तर लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासावर, त्यांच्या शब्दावर, त्यांनी दिलेला शब्द हा अंतिम असतो। आपल्या या शिवसेनेमध्ये आमची जे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना याच्यामध्ये मोठा फरक आहे आणि त्या शिवसेनेचे शिलेदार जे आहे ते एकनाथ शिंदे साहेब आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यपद्धतीचा आणि आज आपण कदाचित पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कार्यपद्धत, त्या दोघांमध्ये थोडा फरक मला निश्चित दिसतो। म्हणून लोकांमध्ये त्याचे परिणाम, आपल्याला 6 खासदार गेले, आज विधान परिषदेचे उपसभापती झाले, याचे परिणाम दिसतात। नाही, पुढचं अस्तित्व काय असेल ठाकरे शिवसेनेचं? आता मी तर सांगितलं की विलिनीकरण त्यांनी इकडे व्हायला पाहिजे, त्यांनी ही एकनाथ शिंदे साहेबांचा नेतृत्व सर्वांनी स्वीकारायला पाहिजे। शेवटी एकनाथ शिंदे साहेब जी शिवसेना आज भक्कम करू लागले, शिवसेना सक्षम करू लागले, शिवसेनेच्या माध्यमातून जे बाळासाहेबाचे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना सर्व सहकारी बाळासाहेबाच्या त्या काळामधले त्यांना जोडण्याचं काम ते करू लागले। त्याचे परिणाम ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे। आता काय मग दुसरी परिस्थिती काय राहिली? परिस्थिती पहा ना तुम्ही, जी परिस्थिती निर्माण होऊ लागली त्या परिस्थितीमध्ये आज जी रचना आहे, कारण की माझ्या हातामध्ये तो नाही आहे त्यांना प्रवेश देणं, ते बी प्रवेश देण्याचा बी अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे, मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे, परंतु सध्या जी परिस्थिती कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही। त्यांनी 3 दिवसाचा बाहेर दौरा केला आणि 4था दिवस दणका बसतो मुंबईमध्येच, वरळीच्या एरियामध्ये, तर याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा का लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिला नाही। म्हणजे त्यांनी जर मराठवाड्यात आणि इतर महाराष्ट्रामध्ये लक्ष दिले नाही म्हणून एकनाथ शिंदेनी ते 6 खासदार मुंबई बाहेरचे फोडले, आता ते बाहेर निघाले मुंबईचे आमदार फोडले। तर त्यासाठीच तर ते बोलू लागलो मी। आता मुंबई सांभाळली तर ग्रामीण फुटतो, ग्रामीण सोडला तर शहर फुटतो, अशा अनेक अजून तर हे फक्त टायटल आहे, अजून पिक्चर बाकी। तुम्ही पहा, दम्माने कार्यकर्ते, नेते, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, माजी नगरसेवक, पक्ष संघटनेमध्ये काम करणारे विविध लोक, हे सर्व एकनाथ शिंदे साहेब एकमेव, एकनाथ नावच आहे त्यांचा आणि एकच शिवसेना आणि शिवसेनेचा विश्वास हा एकनाथ शिंदे साहेबावर आहे। एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास हा सर्व महाराष्ट्राच्या जनतेवर त्यांचा विश्वास आहे आणि जनता जनार्दन जी आहे ती एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे। तुमच्या संपर्कात आहेत का? तुम्ही एवढं विश्वासाने सांगतायत, तुम्ही पण राज्याचे शिवसेनेचे मोठे नेते आहात, तुमच्या संपर्कात काही लोक आहेत? माझा खारीचा वाटा कधीही असतोच, पण ते तुम्हाला दाखवता येणार नाही। शेवटी वेळ आल्यानंतर त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित दिसतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।